SBI तुम्ही ॲज अ ब्रँच मॅनेजर तिथून जॉब सोडलात आणि मग 2009 साली तुम्ही कोटक जॉईन केलं. 2008 साली तुम्ही कोटक जॉईन केलं. सो आता कोटकची जर्नी थोडी जाण्याची, कारण ते तुम्ही एक 15 वर्ष तिथे होतात. बरोबर. सो आता कोटक बद्दल थोडंसं सांगा की त्या ह्याच्यात तुम्ही पॅचमध्ये काय केलं. सो कोटकमध्ये 15 नाही 13 वर्ष दिली. 2008 ते 2021 मी 2021ला कोटक लेफ्ट केलं. बट जो हा माझा SBI कार्ड टू कोटकच्या मध्ये एक छोटासा पॅच होता 5 महिन्याचा. म्हणजे मी मार्च 2008ला सोडलं आणि कोटक ऑगस्टमध्ये जॉईन केलं. तर ते या 5 महिन्यात पण मी परत उपाध्याय केली. मी शांत नाही बसायचो. म्हणजे 2008 मार्चमध्ये पण असं मला वाटलेलं खूप झालं जॉब. 30 वर्षाचा होतो पण तरी पण असं वाटलेलं की जॉब आता बस झालं. पण ते खूप जास्त दिवस नाही टिकलं. मी बिझनेस करण्याचा एक प्रयत्न केला आणि मी एक छोटंसं हॉटेल टाकलं आणि ते हॉटेल फक्त 5 महिने टिकलं. पण त्या हॉटेलने असं केलं की त्या 5 महिन्यात माझी 5 वर्षाची जी कमाई होती ना ती पूर्ण गेली. सो आय वॉज झिरो वेन आय जॉईन कोटक. आय वॉज ॲक्च्युली झिरो. म्हणजे इवन मला असं झालं तो काळ मे बी काही म्हणतात ना असं, म्हणजे आय ऑल्सो बिलीव्ह इन दॅट थिंग्स. 7.5 असेल किंवा काही एक म्हणेल बॅड फेज होता ज्याच्यात काय कशातही हात घातला तरी पण आय वॉज नॉट सक्सेसफुल. तो एक पर्टिक्युलर पिरियड होता आणि त्यात ते सगळं हॉटेलमध्ये जाणं, इवन मी काही ज्वेलरी विकणं आणि माझ्या वर्कर्सचे पगार देणं. मला नाही मिळालं तरी चालेल पण त्या वर्कर्सला मी पगार वगैरे देऊन शेवटी मार्चमध्ये सुरू केलेला बिझनेस मी सप्टेंबरमध्ये गाशा गुंडाळला आणि ऑगस्टमध्ये मी जॉईन झालो कोटकमध्ये आणि मग मी सप्टेंबरपासून फुल फ्लेज कोटकमध्ये झालो. पण जेव्हा मी कोटकमध्ये इंटरव्ह्यू दिला, माझा इंटरव्ह्यू झाला ठाण्याला आणि ठाणे ब्रांचमध्ये मला सिलेक्ट केलं गेलेलं HRने. पण मला माझा एक मित्र कोटकमध्ये अगोदर होता, त्यांनी मला सांगितलं ठाणे ब्रांच चुकून पण जॉईन नको करूस. इट इज अ प्रेशर कुकर ब्रांच. तिथे तू राहणार नाहीस अजिबात. तर त्यामुळे मला हे माहिती होतं. मग मी त्या HRला सांगितलं की मला मुलुंड ब्रांच पाहिजे. तर बोलले का? तर एक तर मुलुंड ब्रांच जस्ट 8 महिन्यापूर्वी ओपन झालेली आणि बोललं मला घराच्याच जवळ आहे. पण तेव्हा मग तो बोलला ठीक आहे, यू गो टू मुलुंड ब्रांच. तुम्हाला एक अशी व्यक्ती भेटेल, त्यांना जाऊन भेटा. आता मला प्रश्न असा होता की मी आज माझ्या घरातनं ठाण्याला गेलो आहे, परत ठाण्यावरनं मला मुलुंड ब्रांचला जायचं आहे. ट्रेनची तिकीट होती रिटर्न, तेव्हा काय होतं असं लक्षात नाही मला रिटर्न तिकीट, पण बसची तिकीट 3 रुपये होती. तर आता मला बसने परत मुलुंडवरनं LBS रोडला त्या ब्रांचला जायचं आणि परत घरी यायचं. 6 रुपये खर्च आहे आणि माझ्याकडे त्यावेळेला फक्त 10 रुपये खिशात होते आणि मी तुम्हाला बोललो मी ऑलमोस्ट झिरो झालेलो. सो माझ्याकडे तो विचार होता, अरे मी आज गेलो तर माझे आज ते 10 रुपयातले 6 रुपये जाणार आहेत. कठीण आहे पण ठीक आहे, जाऊन येऊया. आणि त्या परिस्थितीत मी कोटक जॉईन केलेलं की जेव्हा एक 10 रुपयाची, म्हणजे खरं असं वाटलेलं की अशी काय स्टोरी बनवली आहे का, तर असं काही नाही. ज्या गावावरनं 10 रुपये घेऊन इथे मुंबईला येतात ना, मी मुंबईत राहून मुंबईत वाढून आणि जे तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं माझ्या वडिलांचं असे हे सगळं होतं चांगलं बॅकग्राऊंड, पण लग्न झाल्यावर थोडे मतभेद होतात. त्या हिशोबाने आम्ही थोडे वेगळे झालेलो फॉर टाईम बिंग विभक्त. त्यामुळे तो सपोर्ट नव्हता. स्वतःच्या जीवावर काहीतरी करत होतो. त्यामुळे त्या 10 रुपयाच्या नोटेवर तेव्हा कोटक जॉईन केलं आणि मग तिथून एव्हरीथिंग इज हिस्ट्री. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.